श्री स्वामी समर्थ. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विशाल सर. तर बघा 10वी 12वी बोर्डाच्या निकालाची तारीख झाली फिक्स. जाणून घेऊयात सविस्तर अपडेट. तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा, कारण या ठिकाणी तुम्हाला 10वी 12वीच्या सर्व लेटेस्ट अपडेट्स, सरकारी नोकरी, विद्यार्थी शिष्यवृत्ती, सरकारी योजना या सर्वांचा तपशील मिळणार आहे. त्याचप्रमाणे 10वी 12वीच्या पुढील ज्या प्रवेश प्रक्रिया आहेत त्याची देखील माहिती मिळणार आहे. त्यामुळे चॅनलशी कनेक्ट राहा आणि व्हिडिओला लाईक करत चाला. भरपूर विद्यार्थ्यांनी लाईक केलेले धन्यवाद. विद्यार्थी मित्रांनो, आता बोर्डाच्या परीक्षा संपलेल्या आहेत. सर्वांचं लक्ष लागलेलं आहे निकालाकडे. आता निकालाची तारीख आता आपल्याकडे आलेली आहे. याविषयी आपण माहिती बघणार आहोत. तर बघता बघता 1 सेकंड लागतो. लाईक करत चला. भरपूर विद्यार्थ्यांनी लाईक केलेले धन्यवाद. तर बघूयात संपूर्ण अपडेट. आणि त्याचप्रमाणे तुम्हाला पहिली ते 10वी जर ऑनलाईन कोचिंग क्लासेस पाहिजे असतील तर तुम्हाला दिलेल्या नंबरवर लगेच संपर्क करायचा आहे. फटाफट संपर्क करायचा आहे. गरीब गरजू विद्यार्थी देखील शिकू शकतो, अशा प्रकारची आपली योजना आहे. तर लगेच संपर्क करा. बघूयात संपूर्ण अपडेट. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 10वी 12वी बोर्डाच्या निकालाची तारीख झाली फिक्स. बोर्डाच्या बैठकीत झाला मोठा निर्णय. राज्यातील 10वी 12वी बोर्डाच्या 2026 परीक्षा नुकत्याच संपलेल्या आहेत. विद्यार्थ्यांची आता प्रतीक्षा लागली आहे या वर्षीच्या निकालाची. आता गेल्या वर्षी तुम्ही बघितला असेल निकाल जो आहे तो कोकण विभागाचा सगळ्यात जास्त लागलेला आहे आणि जवळपास राज्याचा देखील निकाल हा 90% वरती लागला होता. आता यावर्षी निकाल कधी लागणार आणि आता यावर्षी मुलं किती पास होणार याविषयी आपण माहिती बघणार आहोत. यावर्षी परीक्षांचे नियोजन तुम्हाला माहिती आहे. काटेकोरपणे परीक्षा झालेल्या आहेत. काही ठिकाणी पेपर फुटी प्रकरण देखील ऐकण्यात तुम्हाला आलेलं आहे. परंतु आता पेपर चेकिंग ही प्रक्रिया आहे भरपूर वेगाने सुरू आहे, अशा प्रकारची माहिती बोर्डाची जी काल बैठक झाली मीटिंग त्याच्यामध्ये आपल्याला मिळत आहे. तर आई तुळजाभवानी स्वामीचरणी, ईश्वर नारायण शंकरचरणी, गणपतीचरणी माझी हीच प्रार्थना आहे. व्हिडिओ लाईक, चॅनलला सबस्क्राईब करणारा प्रत्येक विद्यार्थी बोर्डाच्या परीक्षेत चांगल्या मार्काने पास व्हावे, त्याला उद्दंड आयुष्य लाभावे, त्यांच्या आईवडिलांना हीच स्वामीचरणी प्रार्थना आहे. लाईक, चॅनलला सबस्क्राईब करत चला. त्यामुळे निकाल लवकर लागण्याची दाट शक्यता आहे. राज्यातील 2026च्या परीक्षा संपलेल्या आहेत आणि निकाल कधी लागणार, आता बोर्डाने काय सांगितले आहे याविषयी माहिती बघूयात. फटाफट लाईक करत चला. लाईक करण्यात कंजूसी करत चालू नका. आता सध्या तरी बोर्डाने जे आपल्याला माहिती दिली आहे त्यामध्ये बोर्डाचे पेपराचे जे काम आहे ते अतिशय वेगाने सुरू आहे. अर्थातच प्रत्येक सुपरवायझर, एक्झामिनर यांचे काम जास्त असते. त्यांच्याकडे पेपरांचे गट्टे दिलेले आहेत, पोच केलेले आहेत त्याच वेळेस. त्यामुळे आता पेपर चेकिंग ही वेगाने आहे. त्यामुळे निकाल लवकरात लवकर लागण्याची दाट शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे. मागच्या वर्षी जो निकाल 12वीचा 7 तारखेला लागला होता आणि 10वीचा 14 तारखेला मे महिन्यात लागला होता. परंतु यावर्षी निकालाच्या तारखेत थोडा बदल होऊ शकतो, अशा प्रकारची माहिती मिळत आहे. कारण यावर्षी बोर्डाने जे पण पेपर चेकिंग आहे ते सांगितलेलं आहे की लवकरात लवकर करा. त्याचं एक दुसरं काम आहे की म्हणजे जनगणना पण होणार आहे यावर्षी. त्यामुळे जनगणना पण होणार आहे, त्यामुळे निकाल हा लवकरच लागण्याची शक्यता आहे. बोर्डाने सांगितल्याप्रमाणे यावर्षी निकाल हा लवकर लागणार आहे. याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे विद्यार्थ्यांच्या पुढील ज्या काही प्रवेश प्रक्रिया असतात त्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या अडचणी येऊ नयेत आणि जी पूर्वपरीक्षा असते निकालानंतर फेरपरीक्षा ती घेतली जाते, त्यामध्ये मुलांना काही अडचणी येऊ नये, त्यांचं वर्ष वाया जाऊ नये. त्यामुळे निकाल मे महिन्यात लागण्याची दाट शक्यता आहे. तारीख अद्याप सांगितली नाही, परंतु साधारणतः 1 ते 5 मेमध्ये 12वीचा निकाल लागण्याची दाट शक्यता आहे आणि 10वीचा निकाल हा 8 ते 12 मेमध्ये लागण्याची दाट शक्यता आहे. अशा प्रकारची माहिती आपल्याला मिळत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमचा जिल्हा कुठला आहे, तुम्हाला किती टक्के मिळतील मार्क, कमेंटमध्ये आपला अभिप्राय नक्की नोंदवा. सगळेच विद्यार्थी पास व्हावेत हीच स्वामीचरणी प्रार्थना आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.